टॉर्चर करायला लागला, काय करायचं. होय. हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता 1 वाजत आले, स्वयंपाक करायचा आहे आता आणि मग जाणार आहे आता आम्ही दुपारनंतर. आवरा म्हणलं म्हणायला लागलेत माहिती आहे का, 1 वाजत आले. नंतर दुपारी संध्याकाळी गर्दी वाढते ना आईच टाईमला. मग आणि जाऊन आता काल 1 दिवस घर बंद असलं तर कसलं होतंय. संचीच्या स्कूलची उद्याची तयारी करायला लागणार. मग ऊन पडले बाहेर. बाई 26 जानेवारी, त्यामुळे आपली सुट्टी. संचितला बोलवून होते का स्कूलमध्ये. मग सारखं संचितने पण दांडे मारले आज. मटकी मला पण आवडते मटकी. तर आम्ही ना सोलापूरनं आलो, तर तिथं व्हिडिओला काय झालं कंटिन्यू करायला चाललं नाही. काहीतरी थोडंसं स्वयंपाक केलेलं दाखवलं, नंतर जेवण केलं, नंतर संचीची आंघोळ राहिली होती, फ्रेश केलं आणि आम्ही कसं यात्रा बघून आणतो त्यामुळे लेट उठले होते. आणि मग लेट उठलं की मग थोडासा दिवस इतका चांगला जात नाही माझ्या बाबतीत तर बरं का. कारण आता संचीचं स्कूल लवकर असते आणि लवकर असल्यामुळं रोज मी 6:15 6:30ला उठते. संडेला आवर्जून म्हणलं ना लेट झोपूया तरी झोप लागतच नाही, कारण सकाळी रोज उठायची सवय लागलेली असते. त्यामुळे संडेला पण लवकरच जाग येते. तरी पण मी आपलं तसंच असं पडून राहत असते. पण त्या दिवशी गेलेले त्या दिवशी पण लवकरच उठले होते. नंतर दुसऱ्या दिवशी मग यात्रा वगैरे बघितली होती आणि मग कंटाळा आला होता. झोपायला पण चांगल्या 12 वाजले होत्या. गप्पा मारत इकडं तिकडं काहीतरी करत आपलं वेळ झाला होता झोपायला. आणि मग त्यामुळे उठायला पण वेळ झाला. उठलं जवळपास 9:30ला उठले होते मी. उठले की मग अंघोळ केली, चहा घेतला. मग नाश्ता काही केलाच नव्हता कारण लेट उठलं होतं. आणि मग स्वयंपाकच केला डायरेक्ट. स्वयंपाकामध्ये काय मी दाखवलं होतं तुम्हाला, काय खाल्लं ते पण लक्षात नाही. मटकी केली होती आणि भाकरी केल्या होत्या. तर मग जेवण वगैरे केलं, आवरलं. नंतर यायची तयारी आपलं. त्यामुळं मग संचितला आवरून घेतलं, आमचं पण थोडंसं आवरलं आणि आम्ही 2:30 पावणे 3 वाजता निघालो होतो. आणि मग आल्यावर इकडं पण आता 2 दिवस, शनिवारी गेलतो, रविवारी थांबलो, सोमवारी मग रिटर्न आलो. मग आलं की इकडचं पण आवरावरी, पसारा वगैरे झाडून वगैरे घेतलं आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. मग जेवण वगैरे आता केलं आणि मग त्यामुळे आता काही दाखवणं झालं नाही. त्यामुळे व्हिडिओ बहुतेक खूपच थोडा झाला असेल असं मला वाटते. त्यामुळे आता हा व्हिडिओ कसा म्हणजे आजच नाही, आता उद्याचं पण थोडंसं काहीतरी दाखवेन तुम्हाला आणि दोन्ही एकत्र एडिट करेल. तर असं आहे, भरपूर असं फिरून वगैरे आले की तिथं गर्दी वगैरे जास्त होते. आता वारी पण येते त्यामुळे वारीची गर्दी आता राहणार इथून पुढं. 2-3 दिवसांनी माघी वारी आहे आणि माघी वारीला बरेच पंढरपूरमध्ये म्हणजे वारकरी वगैरे येतात आणि जमा पण झाले असतील. आता हळूहळू सुरुवात होतेच. येताना थोडीशी गर्दी वगैरे वाटत होतीच. येताना भरपूर रोडच्या साईडनी दिंड्या होत्या, मोठ्या दिंड्या. मग ते बघत आणि दिंड्या साईडने असल्यावर रोडनी कसं वेळ पण होतोय. मग त्यामुळे आता मी पावडर पण आता केसांसाठी तयार केले, तर त्याच्यासाठी मग छोटे पॅकेट आणायचे आहेत आणि मग ते पॅकेट भरून ठेवायचे पावडर, तुम्हाला दाखवेनच मी. आणि मग त्याच्यासाठी खाली पण जायचं आहे. बघू आता उद्या गेलो तर घेऊन येईल. आणि तेव्हा मग आता राहिलेला जो व्हिडिओ आहे ना तो तर उद्याच्याला मी दाखवेन तुम्हाला. कारण उद्या कंटिन्यू म्हणजे आता पूर्ण ब्लॉग तर होऊ शकत नाही. मला नाही वाटत 5 मिनिटाचा तरी झाला असेल का नसेल. त्यामुळं चला मग आता जे काय आता उद्या म्हणजे उद्या पण म्हणजे काय म्हणतो त्याला, हा ब्लॉग उद्या पण आता मी तुम्हाला दाखवेन म्हणजे उद्या जे काय असेल ते. तर चला आता हंतरून टाकायचं. 9 वाजत आलेत, 9 सव्वा 9 वाजत आलेत. आता संचितच्या स्कूलला पण झालं आता 2-3 दिवस सुट्ट्या खाल्ल्या संचितने मस्त. आणि त्यामुळे आता संचितचं स्कूल लवकर असतं, त्यामुळे आता लवकर खायचं, लवकर झोपायचं. जेवण झाले की आता सगळं झाडून पुसून घेतले, वरचं पण आता आवरून घेतले आणि आता झोपायचं. आता चला उद्या जे काय असेल ते तुम्हाला दाखवते. तर आम्ही आता इथं लाईट बिल भरायला आलो. गेले ते लाईट बिल भरायला आणि गर्दी भरपूर आहे इथं. तर जवळपास 4-5 जण आहेत लाईनला, त्यामुळे लाईनला थांबलेत. आणि थोडंसं खावा पण घ्यायचा म्हणते ते. आज मंगळवार आहे, मंगळवार आणि शनिवार 2 दिवस खावा मिळतो. मग त्यामुळं आता जाऊन बघायचा आणि सकाळी मिळतो, नंतर 3-4 नंतर मग मिळत नाही. त्यामुळे आपला खवा पोळी वगैरे छान लागते, त्यामुळे खवा घेणार आहे. थोडा संचितला आवडते खवा पोळी खायला. आणि मग चालले मध्ये इकडे तिकडे बघायचं काम.
आणि मग संचितला पण आणायचं आहे, 12:30ला स्कूल सुटते त्याच्यानंतर. त्यामुळं आपलं मग लवकर चालतं थोडंसं आणि जाता जाता मग संचितला पण घेऊन जाता येते. असं आहे, तुम्हाला दाखवते मी. तर बघा, हे इथं लाईट बिल भरतात आणि इथं असे हे ऑनलाईन भरत होते, पण दादांना आवडत नाही ऑनलाईनचं काही एवढं. ते म्हणते तो असं ऑफलाईन भरलं की काहीतर बरं असतं, त्यामुळे मग ऑफलाईनच असं भरते. आणि हे इकडून असं यायचं एंट्री. इकडं भरपूर अशा लाईटी वगैरे आहेत. लाईटी नाही काय म्हणतो आपण, खांब लाईटीची. बाकी गर्दी व्हायला लागली आता, लवकरच येते. महागीवारी तर्फे आहे, महागीवारीचे स्टॉल लागले काय काय ठिकाणी. हे नेहमीच आहे टोपल्या बिपल्या. हां, मंगळवारमुळं पण जरा गर्दी. हे का इकडं पण लागलं की स्टॉल. हा कुठं स्टॉल होता अगोदर? हा नव्हता खेळण्यांचा स्टॉल. हो, ज्वारी घ्यायची आहे खरं, आपण कुठली चालली नाही. आज आहे मंगळवार आणि मंगळवारची गर्दी भरपूर आहे. आणि इथून आतमध्ये खवा मिळतो. अलंकार लिहिले ना त्याच्या आतमध्ये. आहे का बसलीत की हे काय? पुढे हो इथं काय मिक्सच वाटला. चालला पुढं. हां, इथंच म्हणलं की म्हणलं तुम्ही पुढं टाकली चालला ती गाडी. त्या बाईचा खावा गेल्या वेळेस घेतला होता तेव्हा मिक्सच वाटला. हो, इथं कोण बसलेतच काय विकत. कसं आहे? 280. काय दोन्हीत काय फरक आहे? फरक आहे की अगं, जामन चूक खावेत फक्त माल चांगला मालाला पैसे द्या. ही 300 रुपये ती 240. ते खावा बघते देऊन बघ. माल जामनला चांगला आहे. हा 300 कुठला म्हणला? ही 300 रुपये आणि हा अलीकडचा ही 280. आणि तो पिशवीतला कोणता आहे? 3 ठेवले. एकच आहे. हां नाही, ती एकच आहे. काय जामन करायचं नाही, खावा पोळी करायला काय पण लागायचं. करा, पोळी करा, जामन करा, चांगला ना. किती घ्यायचं आहे? पाव किलोच घ्यायचा आहे. पाव किलो देऊ मग? ह्यातला हातल्या द्या देऊ पाव किलो. हा काळा कदाला आहे, जुना आहे काय? हा वेगळा आहे. पाव किलो करा, पाव किलो. किती म्हणला? 200. 280 प्रमाणे द्यायचे. 70 रुपये द्यायचे. ऑनलाईन आहे का? काय येते की चांगलं खवं देते की तुम्हाला? ऑनलाईन नाही होत आहे. नाही का?